Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाला आहे. तो नायसाला आहे सुट्टी. सो मस्त खेळत आहे ती. रचनाचं नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. टिफिन रेडी करत आहे आणि नाश्ता रेडी करत आहे. येस, मी थोड्याच वेळात जाणार आहे हॉस्पिटलला. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. दिवसाच्या गाड्या. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट आज आहे फेवरेट. आई गुड मॉर्निंग. चल नाश्ता करा. चलो चलो चलो. हो, चुकून छोटे आले, दिसले नाही ऑनलाईन तुला. सो एक क्विक हॉल मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी मिंत्रावरनं काही ड्रेसेस मागवलेले. नेहमी कारण कंप्लेंट असते की तू जेव्हा ड्रेसेस मागवते तेव्हा आम्हाला दाखवत जा, म्हणजे त्या टायमाला कसं तो सेल चालू असतो ना. सो इवन तुम्हाला सुद्धा त्याच कॉस्टला मिळेल. कारण खूपदा असं होतं की मी खूप महिन्यांनंतर किंवा काही तर खूप वर्षानंतर सुद्धा शेअर केले आहेत आणि त्याची कॉस्ट ऑलमोस्ट 3 to 4 टाईम्स जास्त असते. आता मी जे डेली वेअर यूज करते ना, ते मी ॲक्च्युली काही मिंत्रावरनं घेतलं ज्याची कॉस्ट आत्ता जर बघितली ना तर मग 1000-1200 असे आहेत. पण मी जेव्हा सेलमध्ये घेतलेलं तेव्हा ते 200-300 असे मला मिळाले. म्हणून मी प्लॅन केलं की जेव्हा आता मी ड्रेस घेईन ना, मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे, म्हणजे तुम्हाला पण त्याच कॉस्टला मिळेल, म्हणजे तुम्हाला त्याची वाट बघायची गरज नाही आहे. सो ह्याच्या आधी हा मी लालवाला जो तुम्ही आता इकडे बघतायत, सुंदर आहे, मला खूपच आवडला. सनी पण बोलतो ह्याचा लुक एवढा सुंदर दिसतोय ना आणि मस्त आले. सो मी हे असं पण करण्याचं बघितलं, पण मग ते थोड्या वेळाने परत खाली येतं आहे. तर त्याचं ॲक्च्युली हे असंच आहे, पण तुम्हाला जर म्हणजे आता प्रत्येकाचं शोल्डर टू शोल्डर पण मॅटर करतं. काही लोकांचं असं प्रॉपरली बसेल पण माझं ते थोड्या वेळाने खालीच येत होतं. पण छान आहे, मस्त फॅब्रिक आहे, मला पर्सनली खूप आवडला आहे. ह्याच्या आधी पण मी एक वेअर केलेला, सो तो दाखवायला मी विसरली. तो असा होता. आय डोंट नो, मी ह्याची साईज एक्सेल मागवली आहे. का मागवली मला माहीत नाही, कदाचित चार्टमध्ये मी बघितलं असेल म्हणून असेल. पण त्याची फिटिंग म्हणजे एक्सेल मागवल्यामुळे ती फिटिंगला व्यवस्थित बसत नव्हता. बट सुंदर आहे, त्याचं फॅब्रिक पण एवढं छान आणि सॉफ्ट आहे ना. आणि एका साईडला असं स्लीवलेस आणि एका साईडला स्ट्रिप आहे त्या ह्या ड्रेसचं. आणि छान मस्त आहे. मेन म्हणजे हे सगळे मी आता जे पण तुम्हाला ड्रेस दाखवणार आहे ते सगळे बिलो 600 आहेत आणि मस्त आहेत. सो चला आता अजून पुढे आय गेस 3 आहेत कदाचित, सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हा ड्रेस खूप 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 सुंदर आलेला आहे, जसा मी बघितला तसाच आला आहे. मेन म्हणजे ह्याचे फॅब्रिक्स जेवढे पण मी आतापर्यंत घातले, ह्याचे फॅब्रिक एवढे सॉफ्ट आहेत ना, लाईट वेट आहेत, असं जड नाही वाटत, घातल्यावर वाटत नाही आहे. खूप छान असं आपण वावरू शकतो. मी लिटरली प्रेमात पडली आहे या सगळ्यांच्या. आणि मिंत्रा मला कधीच डिसअपॉइंट करत नाही. आता हे काय प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाही आहे, बट ट्रस्ट मी, माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे फ्रॉम पास्ट आय गेस ऑलमोस्ट 15 ते 18 वर्ष. कारण मी मिंत्रावरनं
ऑलमोस्ट शॉपिंग केलेली आहे आणि सुंदर आलेला आहे इवन हा ड्रेस. ह्याच्यात आय गेस कलर्ससुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही एकदा नक्कीच चेकआउट करा. आणि जसं मी मगाशी म्हटली, हे सगळे ड्रेस 600च्या खाली मला मिळाले आहेत. जर इनकेस तुम्हाला असं वाटलं की आता ह्याची कॉस्ट वाढली आहे, तुम्ही ते फेवरेट्समध्ये टाकून ठेवा किंवा कार्टमध्ये टाकून ठेवा. जेव्हा पण त्याची कॉस्ट कमी होते ना, मिंत्राकडनं आपल्याला एक नोटिफिकेशन येतो की त्याची कॉस्ट आता लो झालेली आहे, प्राईस ड्रॉप झालेला आहे. सो मग त्या टाईमला तुम्ही नक्कीच हे घेऊ शकतात. किती सुंदर दिसतंय, खूपच मला आवडलं आहे. आता माझी चॉईस अशीच आहे, सो आय जस्ट लव्ड इट. ज्या प्रकारे खाली ते फ्रिल दिसतंय आणि नेकलाईन मेन म्हणजे मला ह्याची आवडली. इवन त्या रेडची नेकलाईन अशी होती. आता हा बघा, हा एक्झॅक्ट खांद्यावर बसतो. सो जो रेड होता ना, तो तसा नव्हता, तो खालीच होता. सो तो तसाच वेअर करा, पण ते सुंदर दिसत होतं, सुंदर. म्हणजे मला सनी प्रत्येक ड्रेसनंतर असं कमेंट करते, रचना किती सुंदर कपडे मागवलेत तू ह्यावेळेस, महाग असतील ना? कारण ह्याच्या आधी पण मी मागवलेत, पण हे असे फ्रिल्स आहे किंवा हे असे एवढे नाही बोललं तरी ते 800-900च्या रेंजमध्ये जातात. मी त्याला बोलली नाही, हे सगळे 600च्या खाली आहेत. तो बोलतो किती छान वाटत आहे ते सगळे कपडे, एकदम मस्त. इवन कलर किती फ्रेश वाटत आहे, लायलॅक कलर मस्त. मला फार आवडतं लायलॅक कलर आणि मस्त वाटतं. फिटिंगला एक्झॅक्ट बसलं आहे. आणि मी जे वेअर करते ते सगळे एल साईज वेअर करते. मिंत्राचा जो चार्ट असतो तो ऑलमोस्ट मी आतापर्यंत जो एक्सपिरियन्स केलेला आहे 95% राईट असतो. 5% कुठे ना कुठेतरी तो चुकतो, पण ठीक आहे, जस्ट लव्ह इट. आता एक राहिला, हा आहे लास्ट आउटफिट. नो वर्ड्स, सिरियसली नो वर्ड्स. सुंदर दिसतोय. म्हणजे एक तर तेच आहे की कधी डिसअपॉइंटमेंट का नाही झाली आहे, कारण जसं पाहिले आहेत तसेच मिळालेत. आता खूप लोकांचे एक्सपिरियन्सेस वेगवेगळे असू शकतात ह्या बाबतीत, पण मग ते कसं प्रत्येक सेलरचं पण मॅटर करतं की तुम्ही कोणत्या सेलरकडनं मागवत आहेत. आता मला असं वाटतं माझ्या टेस्टनुसार जेवढे पण कपडे आहेत ना ते छानच येतात. खूपदा असं पण झालं आहे की माझे बघून खूप लोकांनी कपडे मागवले पण आहेत. एक दोनदा त्यांचं मे बी एक्सपिरियन्स चांगला पण नसेल, कारण नाही बोललं तरी एक लॉटमधला 2-3 कपडे कदाचित खराब निघू शकतात किंवा थोडेसे वेगळे असू शकतात. डिपेंड्स, ॲक्च्युली ते डिपेंड करतं, आपण नाही असं काही बोलू शकत. आणि मी तेच म्हटले ना की आतापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स तरी कधीच असा पुअर किंवा बॅड असा राहिला नाही आहे. आणि जर झालाच असेल तर मग तो रिटर्न एक आपल्याकडे ऑप्शन असतो. ऑफकोर्स आपण खूप होप्सने खूप काही गोष्टी मागवतो आणि मग एका पॉईंटनंतर असं होतं की अरे हे काय आलं, आणि मग ते थोडंसं आपण आपला तो एक विश्वास उडून जातो, असं पण होतं. पण आपण हे जे कपडे मिंत्रावरचे मी जे काही कपडे मागवते ना ते मी कधीच बाहेर पाहिलेले नाही आहेत. आणि असं नाही की मी एकटीचे जी मिंत्रावरनं मागवते, खूप लोक मागवतात, तर ती कधी अशी म्हणजे आपण कुठे जातो आणि जर कोणाच्या अंगावर असं, ते पण खूप कमीदा झाले. माझ्याबरोबर एकदाच झालं आहे जेव्हा आम्ही गोव्याला गेलेलो. सिरियसली यार, ते तर एक माझ्यासाठी हाईटच होतं. म्हणजे ते ॲक्च्युली आम्ही केप गोवाला गेलेलो. आय डोंट नो तो ब्लॉग किती लोकांना आठवतो आहे. आणि त्या टायमाला तिथे एक कपलला तिने सेम ड्रेस घातलेला. मी काही नाही, मी तिला पण असं थोडंसं अनकम्फर्टेबल फील नाही करून दिलं किंवा मी पण नाही झाली. मी मस्त तिच्यावर जाऊन फोटो काढून आली, एक ट्विनिंगसारखा. सो एनिवेज, ते आता मी वेगळ्याच ट्रॅकवर गेली आहे. बट ब्युटिफुल आलेला आहे ड्रेस, सुंदर ड्रेस आलेला आहे, मला खूप आवडलेलं आहे. सो या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर इनकेस तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. ऑफकोर्स आता थोडंसं विंटर चालू आहे, विंटरमध्ये आपण असे कपडे नाही घालू शकत, बट तेच आहे ना, जेव्हा सेल चालू असतो तेव्हा खूप काही आपल्याला आवडतं नाही, आपल्याला असं वाटतं की उद्या घेऊ. बट मग हेच आमचे जे कपडे जे मी आत्ता घेते, किंवा फाल्गुनीचं पण असंच आहे, ती पण आवडले की घेते, कारण कमी कॉस्ट असतात. आणि मग जेव्हा आपण नेक्स्ट ट्रिपला जातो त्या टायमाला मग हे वेअर करायला खूप इझी होऊन जातं. मग त्या टायमाला ती शॉपिंग करायची गरज नाही पडत की आपल्याला काय वेगळं घ्यायचं, काहीतरी नवीन घ्यायचं आहे. सो असे खूप सारे कपडे माझ्या वॉर्डरोबमध्ये आहेत जे सेलच्या टायमाला मी घेऊन ठेवते आणि मग असं कधी आउटिंगला वगैरे गेलं तेव्हा वेअर केले जातात. अँड खूप लोकांना हा पण प्रश्न पडतो की अरे तू एवढे कपडे घेते, ठेवते कुठे ठेवते तू? सो मंथली किंवा आफ्टर 2 months आय मेक शुअर की माझे क्लोथ्स मी ते काढू आणि ते डोनेट करू, कारण ते
खूप खराब झाल्यानंतर द्यायला मला नाही आवडत. ते जेव्हा चांगल्या कंडिशनमध्ये असतात तेव्हाच मी देण्याचं ते प्रिफर करते. आणि म्हणजे कसं समोरचा व्यक्ती पण तो आवडीने घालेल. आणि माझं वापरणं खूप खूप मला असं वाटतं चांगलं आहे कदाचित, कारण मी खूप कमी ड्रेसवर वगैरे सांडवते किंवा असं खूप वॉश केल्यानंतर कोणत्या कपड्यांचे कलर गेलेत हे पण ते पण आहे एक मिंत्राचं. हा माझा ॲक्च्युली ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. तेच मी परत एकदा सांगेन, मला कोण बोलत नाही की तू बोल, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. अँड दिस वॉज अमेझिंग. बघा छान वाटतंय ना. चला मग आता फटाफट सो इट्स लंच टाईम. थोडेफार शूट्स होते ते रचनेला हेल्प केल्या. 2-3 शूट्स पेंडिंग होते. नवऱ्याच्या हेल्पशिवाय तुझं मी तर नेहमी बोलते, होऊ नाही शकत. मी नेहमीच म्हणते एकट्याने काय नव्हतं. म्हणजे कितीही आपल्यात जिद्द असेल, कितीही आपल्यात काय म्हणतात कॉन्फिडन्स असेल, असं नाही की कोणी करत नाही, खूप करू लोक शकतात. करतात एकटे. पण आपलं मेन But I have- कन्सेप्ट इज ऑफ आपलं ॲज अ कपल. सो माझं होणं पण गरजेचं आहे आणि असतोच मी. आय एम सो ब्लेस्ड. मेन म्हणजे तू कंटाळत नाही. मी कंटाळली तरी तुझ्यात ती एनर्जी असते. काम आपल्या हातात आली म्हणजे आपल्या हातात आहे ते पूर्ण झालंच पाहिजे. ते तर आहे. तुझं तर आहेच आणि माझं पण. म्हणून मग आपण ते कसंही पूर्ण करतो. बंद कर.